आज ना खूप सारं ढग आलेलं होतं, त्यामुळे घरामध्ये पुरेसा उजेडही नव्हता. आणि या अशा पावसाळ्याच्या वातावरणात ना काहीतरी गरमागरम गोडाचे पदार्थ खावेसे वाटतात. कारण कालच मी भजे केलेले होते. भजे तर खाण्याची अजिबात इच्छा नव्हती, म्हणून म्हटलं गरमागरम गोड गुलगुले बनवूयात. त्याकरिता 1 कप गूळ छान असा किसून घेतला. या पद्धतीने बारीक चिरला गेला की गूळ पटकन विरघळतो, जास्त वेळ लागत नाही. तर 1 कप मी किसलेला गूळ घेतलाय. हा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकू. बरेच जण गूळ पाण्यामध्ये विरघळून घेतात, पण एवढा माझ्याकडे वेळ नव्हता. पटकन गुलगुले खाण्याची इच्छा झाली होती, म्हणून मी मिक्सरचा वापर करतेय. या गुलगुल्यांना सोडा न वापरताही छान अशी जाळी पडावी याकरिता 1 केळी, सोबतच छान टेस्टी बनावे याकरिता 2 इलायची या पद्धतीने फोडून टाकतीये. बऱ्याचदा घरामध्ये ना जास्त पिकलेली केळी असते, ती खाण्याकरिता तेवढी छान लागत नाही. तर अशा वेळेला ही केळी तुम्ही अशा पद्धतीने गुलगुल्यांमध्ये वापरू शकता. वाया पण जात नाही आणि गुलगुले देखील जास्त चविष्ट बनतात. सोबतच 1 चमचा खसखस आणि अर्धा चमचा बडीशोप घेतली आहे. आणि माझी मम्मी नेहमी सांगते, कोणताही गोडाचा पदार्थ बनवत असशील तर चिमूटभर मीठ नेहमी टाकत जा, म्हणून मी देखील टाकलंय. आता टाकूयात अर्धा कप दूध. आणि आता हे मी मिक्सरला छान असं फिरवून घेते. तर बघा, अजिबात हात न भरवता मिक्सरला फिरवल्यामुळे वेळही वाचला आणि झटपट देखील आपलं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. गुळही पटकन विरघळला गेलाय. आता यामध्ये टाकूयात 2 कप गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ मी न चाळताच घेतलं, यामुळे आपले गुलगुले वरून छान असे क्रिस्पी तयार होतील. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी काल 2 प्रकारची भजी बनवली होती, खेकडा भजी आणि बटाटा भजी. ही भजी अजिबात सोडा किंवा तांदळाचं पीठ न वापरता परफेक्ट कशी बनवायची हे जाणून घ्यायचं असेल तर माझा दुसरं एक चॅनल आहे खाद्यप्रेमी, त्याला जाऊन नक्की व्हिजिट करा. सोबतच यामध्ये 1 कप पाणी टाकले. आता पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते. अगोदर देखील अर्धा कप दूध वापरलं होतं, गुळाचं सुद्धा पाणी होतंच, त्यामुळे सध्याला मी 2 कप गव्हाच्या पिठाकरिता 1च कप पाणी वापरलं. गरज वाटल्यास थोडंफार पाणी तुम्ही आणखी जास्त वापरू शकता, पण मला गरज वाटलेली नाहीये. अगदी परफेक्ट आपलं या ठिकाणी गुलगुल्यांचं मिश्रण तयार झालंय. यापेक्षा जास्त पातळ मिश्रण बनवू नका, यामुळे गुलगुले तेलकटही बनतील आणि सोबतच ते गोल गरगरीत छान असे तयार होणार नाही. तयार झालेलं गुलगुल्यांचं मिश्रण एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊयात, म्हणजे गुलगुले सोडायला सोपं पडेल. तर बघा, साधारणतः या कन्सिस्टन्सीचं मी हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ थोडंसं चिकट असतं, त्यामुळे गुलगुल्यांना व्यवस्थित आकार येत नाही. त्याकरिता एका बाउलमध्ये थंड पाणी घेतलंय. आता या बाउलमध्ये हात बुडवायचा आणि मग नंतर गुलगुल्यांचं मिश्रण घेऊन शक्य तेवढ्या गोल आकारांमध्ये हे गुलगुले सोडायचे. गुलगुले बनवण्याकरिताचं तेल आपल्याला मध्यम गरमच वापरायचे. गॅसची फ्लेमही मध्यमच ठेवायची आहे. त्याच वेळेला गुलगुले आतमध्ये अजिबात कच्चे न राहता छान असे खुसखुशीत आणि जाळीदार तयार होतात. सोबतच याला गोल आकार येण्याकरिता देखील मदत होते. तर बघा, जास्त दाटी न करता कढाईमध्ये मावेल इतकेच मी हे गुलगुले आता सोडून घेतेय. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटांनंतर गुलगुले थोडेसे हार्ड झाल्यासारखे वाटतंय. आता या वेळेला आपण हे पलटवून टाकूयात आणि संपूर्ण साईडने एकसारख्या रंगावर हलकेसे वरून क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊयात. या गुलगुल्यांचा आकार बघा, अगदी परफेक्ट आलेला आहे. आपण मिश्रणामध्ये थोडंसं दूध वापरलं होतं, यामुळे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे, जास्त डार्क आलेला नाहीये. परफेक्ट आपले बदामी रंगावर हे गुलगुले तळून झालेले आहेत. लगेचच तेल निथळून हे एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात. गुलगुले अजिबात तेलकट बनलेले नाहीयेत, त्यामुळे मला टिश्यू पेपर वापरण्याची देखील अजिबात गरज पडली नाही. बाहेर मस्त असा पाऊस सुरू झालेला आहे. आपले गुलगुले देखील तयार झालेले आहेत. अजिबात सोडा न वापरता देखील गोल गरगरीत, वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार असे गुलगुले तयार झालेले आहेत. आता यासोबत एखादा कप फक्कड चहा बनवायचा आणि गरमागरम गुलगुले मस्त असे सर्व करायचे. रेसिपी अगदी परफेक्ट झालेली आहे. तुम्ही हे गुलगुले कधी बनवताय कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता श्री किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.